बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी छसकावर. बरं, आज आपण आलो आहोत आपल्या सगळ्यांची लाडकी आणि ब्युटिफुल अभिनेत्री रुपाली भोसलेच्या घरी. रुपाली, कशी आहेस? मी मस्त. खूप सुंदर दिसतेस. तुझं पूर्ण फॅमिली, तुझी पूर्ण कुटुंब आहे या फ्रेममध्ये. किती खुश आहेस बाप्पा घरी आले, तुझे फेवरेट बाप्पा? खूपच खुश आहे आणि ऑफकोर्स फेवरेट बाप्पा जसं म्हणालेस. आणि खूप मजा येते, धमाल येते. 5 दिवस खूप छान वाटतं. बाप्पा जाऊ नये असं वाटतं 5व्या दिवशी, पण खूप छान, खूप मस्त वाटतं. घर एक वेगळं घर वाटतं आपल्याला. बरं, आई आणि तू ग्रीन कलरचं ट्विनिंग केलंयस का? शेडमध्ये आलात प्रॉपर, असं छान दिसतंय. हो, म्हणजे हा लाईटर ग्रीन आहे, हा बॉटल ग्रीन आहे. मी आईच्या पोटात ना आले, सो असं जरा मिक्स केलंय. हे आता बनवलंय पण छान आहे. सो असं काहीतरी केलंय. बरं, रुपाली सगळं डेकोरेशनमध्ये सगळं तयारी अगोदरपासून करत असते. कशी झालंय, कसं जमलंय हे सगळं? नाही, माझ्याकडे ना काय सगळेच सण म्हण, वाढदिवस म्हण, खूप एक उत्सव असतो. आम्ही खूप वेगळ्या उत्साहात सगळ्या गोष्टी साजऱ्या करतो. मग ते वाढदिवस असू देत किंवा मग सण असू देत, बाप्पाचं आगमन असू देत, सगळं 2 महिन्या आधीपासून हे डेकोरेशन असं असणार आहे किंवा बाप्पाची मूर्ती अशी असणार आहे, असं सगळं तयारी करत असतो. पण हे जे काही डेकोरेशन तू बघतीयस, ह्यात अजिबातच माझा आणि संकेतचा काही हातभार नाही आहे. हे सगळं पप्पांनी आणि आईने केलं आहे, त्यामुळे ते क्रेडिट त्यांचं आहे. आमचं काहीच क्रेडिट नाही आहे, कारण आम्हाला खरंच वेळ नव्हता. मला शूटिंगमुळे वेळ नव्हता, संकेतचं ऑफिस, त्यामुळे आम्ही फक्त व्हॉट्सॲपवरती बघत होतो की अच्छा हे असं केलं आहे, किंवा पप्पा सतत ते व्हिडिओज पाठवत होते, फोटोज पाठवत होते. सो हे सगळं या दोघांनी केलेलं. बरं, बाप्पाची मूर्ती कोणी चूज केली आहे? ती रुपालीने केली आहे की संकेत दादाने? नाही, कारण ती पाठवते, म्हणजे आम्हाला जर शूटिंगमध्ये असेल तर. आणि मग आम्ही बघतो बाबा हां ही बरी वाटते किंवा काय, मग आम्ही 14 जण मिळून ठरवतो की बाबा हां हीच घ्याय. बरं, मूर्तीकडे मला आल्यावर कळले की स्पेशल उंदीर सुद्धा आहे, जो मूर्ती बरोबर सुद्धा आला आणि स्पेशल उंदीर सुद्धा आहे. काय गोष्ट आहे याच्या मागची? मम्मीलाच विचार, कारण तिने सांगितलं त्या मूर्तिकाराला की मला हा उंदीर हवा, मला छोटू नको आहे असं वगैरे तिचं म्हटलं. कारण तो मोदक घेऊनच बसलाय ना. हां, मग तसेच मोदक आपल्याकडे प्रत्येक वर्षी व्हायला पाहिजेत ना, म्हणून मी त्याला सांगितलं तो उंदीर मला पाहिजे. हां, मग त्याने दिलं मग तो उंदीर का की हां देतो म्हणून करून मग ते दिलं. बरं, फराळात तर तुझे आई वडील, म्हणजे वडील तर फराळात मदत करतात, आम्ही पाहिलंय. मोदक बिदक बनवण्यात किती? मोदक पप्पा बनवले मोदक तुम्ही? कोण नाही, मोदक नाही. मला मोदक नाही. मोदक नाही, फराळ. हो, फराळ तळणीचं सगळं काम पप्पा करतात. आम्ही म्हणजे मग करंजा करणं, चकल्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही इथे करतो, आणि तळणीचं काम सगळं पप्पांकडे असतं. का त्यांना असं वाटतं की ते खूप उत्तम तळतात, आणि त्यांना असं वाटतं की आम्ही उगाच घाईघाईत आम्हाला भाजून भिजून घेऊ. पण नाही, ते दिस हॅज बीन म्हणजे खूप वर्ष झाली आम्ही अशाच पद्धतीने फराळ करतो. संकेत खाण्याचं काम करतो. हा, संकेत टेस्टर आहे तो. संकेत करतो, मीठ कुठे जास्त आहे, हां कुठे कमी आहे. पहिला तू टेस्ट कर. सो मध्ये ह्याचं चकलीचं भाजणीचं पीठ आपण केल्यानंतर त्याच्यात मीठ कसं आहे, मसाला कसा आहे, तर फर्स्ट तिथनं अप्रुव्हल येतं, मग आम्ही करायला घेतो, मग पप्पा तळतात. असं जो एक फॅमिली प्रोसेस, या टीमवर्क प्रॉपर जे हवं असतं खरं तर सणासुदीला, ज्याच्यामुळे खरंच त्या सणासुदीला अर्थ येतो. बरं, आरत्या येतात. आरत्या पाठांतर किती असतात रुपाली तुम्हा सगळ्यांच्याच? म्हणजे हो, आरत्या हो, आरत्या बाबा हसलेत जरा मागे. बाबा जयदेव आलेत. थोडक्यात जास्त सगळ्याच अर्ध्या नाही. बाबा जयदेव आलेत. सगळ्या अर्ध्या पाठांतर? किती गोड. आता तू करशील ना कव्हर? आता मग कर, आता कव्हर केल्यावर तुला कळेल. बरं, मला रुपाली बोललेली की तू काहीतरी गुड न्यूज शेअर करणार आहेस. ती करणार आहेस की नाही, की काय? आता प्रेक्षकांना मला विचारण्यात आलंय, असं काय सांगशील? हो, कोणी विचारलं असं खोटारडी? नाही, मी म्हटलं होतं असं, कारण जेव्हा प्रवाहाचा अवॉर्ड शो झालं होतं आणि संजनाला जेव्हा उत्कृष्ट खलनायिकेचा अवॉर्ड मिळाला होता, तेव्हा जेव्हा मी इंटरव्ह्यूज केले होते, तर मला बऱ्याच जणांनी असं विचारलं होतं की आई कुठे काय करते, तर करतेच आहेस, पण त्याबरोबर काय? सो त्यावेळेला वेब सिरीज आणि ह्या सगळ्या गोष्टी करत होते, पण मी रंगभूमी खूप मिस करत होते. आणि मला असं झालं होतं की कधी मी पुन्हा नाटक करते आणि कधी मी लाईव्ह प्रेक्षकांशी इंटरॅक्ट करते, प्रेक्षकांना भेटायला
कारण एक विशेष प्रेम आहे माझं रंगभूमीशी आणि एक वेगळं नातं आहे आणि मला खूप आवडतं नाटक करायला. सो तसंच एक नाटक लवकरच तुमच्या भेटीला येईल. ऑक्टोबरमध्ये म्हणतायत की शुभारंभ करायचा, पण बघू कसं काय वेळ मिळतो आणि कसं कशा काही गोष्टी रिहर्सल्स वगैरे जसं सुरू होतील तालमी तुम्हाला कळेलच, कारण तुम्ही फॉलो करता मला सोशल मीडियावरती आणि ते तुम्हाला कळेलच लवकर. विजय केंकरे डिरेक्ट करतायत आणि रत्नाकर मतकरनी लिहिलेलं नाटक आहे आणि त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी खूप जमेच्या आहेत. कलाकार तुम्हाला लवकरच कळतील, मी आहे एवढं तुम्हाला सांगते, बाकीचे कलाकार रिहर्सल्समध्ये कळतील. तर कळतील आम्हाला. बरं, सार्वजनिक गणपतींना भेट देणं होणार आहे का यावेळी, तुला जमणार आहे? आत्ताच जाऊन आले मी आमच्या सोसायटीतल्या गणपतीला. सार्वजनिक गणपती आज घरी आहे, त्याच्यानंतर एक दिवस बाप्पासाठी मिळतो, मग विसर्जनाच्या दिवशी कसं काय शूटिंग मधनं वेळ मिळतोय बघूया. लालबागला जायचं आहे, लालबागचं दरवर्षी त्यांचं आमंत्रण असतं. ह्या आता काही कोविडमुळे बाप्पा तिथे नव्हता, पण यंदा पुन्हा आपल्याला लालबागचा राजा बघायला मिळाला आहे. सो डेफिनेटली व्हिजिट करेन. सो पण लेट्स सी कसं काय, नाही तर मी बाप्पाला इथनंच. हो. बरं, फॅमिली मिळून एखादं बाप्पाचं गाणं गाल का? कोणतंही आरती घेऊ. आरती आता करायचीच आहे, आपण फॅमिली मिळूनच करणार आहोत आपण. एखादं गाणं. आत्ताच एक गाणं सुरू होतं, अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा, दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तानी असा, दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तानी असा, अष्टविनायका तुझा महिमा कसा. थँक्यू सो मच. गणपती बाप्पा मोरया.